लोकसभेला जो काही काँग्रेसने मुद्दा काढलेला होता की यांना घटना बदलायची आहे, तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जो नॅरेटिव्ह म्हणतो तो त्यांनी सेट केलेला होता. तो नॅरेटिव्ह सेट करणं काँग्रेसला या ठिकाणी जमलं नाही. मराठा समाजाचे 49, ओबीसी समाजाचे 122, एससी समाजाचे 124 आणि एसटी समाजाच्या 26 नेत्यांची एक टीम बनवली होती याच्यासाठी. ही सगळी टीम त्या ठिकाणी मायक्रो प्लॅनिंग मी जे म्हणालो त्या पद्धतीने काम करत होती. हा अंडर करंट कोणाला कळलाच नाही. महायुतीतले 3 घटक पक्ष जे होते त्यांची एक वाक्यता ही सगळ्यात महत्वाची या ठिकाणी ठरली. बटेंगे तो कटेंगे हा नारा जावा योगी आदित्यनाथ यांच्याकडून आला, पण तात्काळ लगेच मोदींनी त्याचं रिकन्स्ट्रक्ट करून त्याला एक हे तो सेफ आहे हा मुद्दा पुढे आणला. हे काय स्ट्रॅटेजी आहे? ही भाजपनं कसं काय साधलं? महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल तर लागला, पण या निकालात जी कधीच कुणाला दिसली नाही अशी सुप्त लाट निकालाच्या दिवशी दिसून आली. आणि मग सगळीकडे एकच चर्चा झाली की अरे एवढं मतदान महायुतीच्या बाजूनं कसं झालं. अर्थात पुढील 5 वर्षांमध्ये या सगळ्या गोष्टींचा किस काढला जाईल एवढं नक्की. पण आता जी फॅक्ट आहे ती फॅक्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीचे 230 उमेदवार आमदार बनलेत. त्याचं कारण यामध्ये भाजप आहे 132, सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणजे 2014ला बघितलं तर 122, 2019ला बघितलं तर 105 आणि आता 2024 मध्ये 132. म्हणजे जी मोदी लाट होती त्यापेक्षाही एक्स्ट्रा 10 सीट्स आणखी जास्त निवडून आणण्यात भाजपला यश आलं. अर्थात शिंदे म्हणजे शिवसेना ज्यांचे 57 उमेदवार निवडून आले, अगदी 5 जे गुवाहाटीला गेलेले होते त्यातले फक्त 5 पडलेत, बाकी सगळे निवडून आलेले आहेत. आणि तिसरं म्हणजे अजित पवार, लोकसभेला ज्यांना सगळ्यात कमी उमेदवार निवडून आणण्यात यश आलं होतं, अगदी एक बोटावर मोजणे इतका, आज त्यांचे 41 म्हणजे 40 अधिक 1 41 उमेदवार आमदार बनलेले आहेत. हे एवढं सगळं जर आता यश आपण पाहिलं तर ते महायुतीचं एकट्याचं आहे का? तर नाही. या महायुतीच्या यशामागं असे बरेच अदृश्य हात दडलेले आहेत. आणि ते हात कोणते? मग ते संघाचे होते का? मग ते योजनेच्या रूपातून पुढे चालून आले का? का आणखी वेगळ्या कुठल्या मुद्द्याला धरून? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्या स्टुडिओत आलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार राजेश पाटील सर. पाटील सर, आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. खरं म्हणजे मी आता अगदी स्टार्टिंगला सांगितलं होतं की महायुतीच्या यशामागे बरेचसे अदृश्य हात धरलेले आहेत. बरोबर. म्हणजे केवळ भाजपचे नेते यांनीच आपल्या उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले नाही, तर यामागे बऱ्याच संघटना असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघ. बरोबर. तर नेमकं काय सांगता येईल पहिल्यांदा तुम्हाला की या उमेदवारांना निवडून आणण्यात खरंच तितके संघाचे एफर्ट्स होते का? आपण जर बघितलं म्हणजे आता थोडंसं आपण संदर्भ लोकसभेपासूनचा घेऊया की लोकसभा ज्यावेळेस झाली आणि महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस 2 पक्षांमध्ये फाडाफोड झाली, त्याच्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये, आणि त्या पार्श्वभूमीवर लोकसभेचं इलेक्शन त्या ठिकाणी झालं. या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जो काही फटका महायुतीला बसला त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या सगळं जे काही यश शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसची जी काही नेते मंडळी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली मिळालं. त्याच्यामध्ये काँग्रेसला कधी नव्हे ते म्हणजे जी काही त्याची रसातळा गेलेली काँग्रेस, त्याला 11 जागांची ती ऊर्जित अवस्था जी त्या लोकसभेमध्ये आली, 13 ती जी पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली तर त्यावेळेस एकूण जो फटका बसलेला होता त्यावेळेस पासूनच जो फीडबॅक घेणं म्हणतो आपण, तो भाजपनी किंवा महायुतीतल्या सगळ्या पक्षांनी आणि मग महायुतीच्या दृष्टीने जे काही प्रयत्न करायचे आहेत ते सगळ्या वेगवेगळ्या अँगलनी त्या ठिकाणी केले गेले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मायक्रो प्लॅनिंग नावाचा जो प्रकार आहे, तो मायक्रो प्लॅनिंग भाजपमध्येच करताना म्हणजे पक्ष पातळीवर करताना आपण जे म्हणालात की संघ परिवार या ठिकाणी पण ते मायक्रो प्लॅनिंग केलं गेलं. आपण जर बघितलं तर प्रबोधन मंचाच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे जवळजवळ राष्ट्रीय विचारांच्या 36 संघटना याच्यामध्ये काम करत होत्या आणि त्यांचा मोठा वाटा या यशामागे आहे हे आपल्याला नक्कीच नाकारून चालणार नाही. आणि ते मायक्रो प्लॅनिंग नावाचं म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणतो, मी काल परवा पण सांगितलं की इतर वेळेस जर तुमची मतदानाची टक्केवारी वाढली तर जे विद्यमान सरकार आहे त्यांच्याबद्दलची अँटी कंपन्सी म्हणून आपण बऱ्याच वेळा बघत असतो, परंतु यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढून सुद्धा ती पूरक मात्र महायुतीला ठरलेली. त्याला कारण हेच होतं की प्रबोधन मंचाची जे काही काम चाललेलं होतं किंवा संघ परिवारामधून जे काही काम चाललेलं होतं,
घरोघरी जाऊन मतदारांना जागृत करणं, त्यांना मतदारांना उद्युक्त करणं आणि मतदानाची टक्केवारी ती वाढवण्यासाठी सगळे जे प्रयत्न आहेत ते त्या ठिकाणून रूट लेवलला जाऊन घरोघरी जाऊन ते केलं गेलं आणि त्याची परिणती हे मतदान वाढण्यामध्ये आणि आपोआप आपसुकच ते महायुतीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी झालेलं दिसते. नक्की, म्हणजे तुम्ही अगदी परफेक्ट मुद्दा मांडला. त्याचं कारण असं, कारण की मुळातच जे आता मतांचे टक्के वाढले, म्हणजे मतदानाचा टक्का वाढला, त्यानंतर असं जाणवलं की अरे जिथे टक्का वाढतो ज्या निवडणुकीत तिथे निश्चितच अँटिंगम्बन्सीचा प्रकार दिसून येतो आणि सरकार जाऊ शकतं. पण जे काही मध्ये एक्झिट पोल्स आले त्यामध्ये देखील कुठे ना कुठेतरी काटेकी टक्कर किंवा काही एक्झिट पोल्स थेट महायुतीलाच त्यांनी थेट आपला कौल देऊन टाकला. पण तरी देखील महाविकास आघाडी एक विश्वासात होती की नाही, यंदा बदल होणार आहे आणि यंदा आपण सत्तेवर येऊ. पण जसा कल येत गेला निकालाच्या दिवशी त्यावेळी मात्र कुठेच असं झालं नाही की महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आले. इव्हन पोस्टलमध्ये देखील आपण जर बघितलं तर एकाच दुसरा अपवाद सोडला तर सगळे महायुतीचे पुढे होते. याचा अर्थ जसं तुम्ही आता म्हणालात की हे मायक्रो लेवलचं प्लॅनिंग आहे, मॅक्रो लेवलचं प्लॅनिंग काँग्रेस आणि आघाडीने केलं आणि ह्यांचं मायक्रो लेवलचं होतं आणि ह्याचा डिफरन्स या ठिकाणी दिसून आला. खरं म्हणजे हे प्लॅनिंग असणं ते म्हणजे जसं अतिशय तुम्ही सुंदर म्हणालात की ज्यावेळी लोकसभेत त्यांना कमी किंवा कमी जागा मिळाल्या त्याच वेळी ते जागे झाले, लिथार्जिक नाही राहिले, आळसपणा त्यांच्याकडे आला नाही, तो आळस झटकला त्यांनी. याच्यामध्ये फक्त तुम्हाला परत एक अजून एक सांगतो, म्हणजे हा एक पॅरामीटर त्याच्या पुरता नाही. मायक्रो प्लॅनिंग मध्ये बरेच हे आहे, म्हणजे सब हे झालं तुम्ही संघाच्या दृष्टीने विचारलं म्हणून म्हटलं. पण भाजपच्या याच्या पातळीवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस झालं त्या जून महिन्यापासून प्लॅनिंगला सुरुवात झालेली होती. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव या 2 जणांची टीम तळ ठोकून जून पासून मुंबईमध्ये तळ ठोकून आहे. या 2 जे काही सहकारी म्हणजे ते प्रभारी म्हणून होते या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे आणि त्या सहप्रभारी यांचा अनुभव पुन्हा मध्य प्रदेशचा जो आहे त्या ठिकाणी सुद्धा जी काही 2019ची निवडणूक झाली मध्य प्रदेशमध्ये त्यावेळेस असं सांगितलं जायचं की भाजपला 60 जागा मिळतील, परंतु यांनी पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी बारकाईने मायक्रो प्लॅनिंग करून तिथे 163 जागा भाजपला मिळाल्या होत्या. हे 2 जण तळ ठोकून होते. भूपेंद्र यादवांनी केलेलं मायक्रो प्लॅनिंग हे सुद्धा फार मोठं गमक आहे की यशाचं हे गमक या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट अशी की किरण रिजिजू जे केंद्रीय संसदीय मंत्री आहेत ते हे मागासवर्गीय असल्यामुळं आणि त्यांच्या ज्या काही इथं सभा झाल्या किंवा छोट्या छोट्या बैठका झाल्या त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरला. लोकसभेला जो काही काँग्रेसने मुद्दा काढलेला होता की यांना घटना बदलायची आहे, तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जो नॅरेटिव्ह म्हणतो तो त्यांनी सेट केलेला होता. तो नॅरेटिव्ह सेट करणं काँग्रेसला या ठिकाणी जमलं नाही. राहुल गांधींना हे कळलं नाही की संसद याचा आपल्या घटनेचा मुद्दा जो आहे तो लोकसभेमध्ये चालतो, तो विधानसभेमध्ये चालत नाही. त्यांनी इथल्या सभा झाल्या त्या ठिकाणी पण घटनेची प्रत वाटली जी कोरी प्रत होती ती, त्याच्यावरून वादंग आणि उलट हे झालं. भूपेंद्र यादवांनी बऱ्याच वेळा आपले विश्लेषक किंवा काही हे सांगितलं जायचं की मराठवाडा किंवा विदर्भामध्ये मोठा फटका भाजपला बसणार, परंतु आपण अंडरकरंट नावाचा जो प्रकार म्हणतो हा कोणाच्याही लक्षात आला नाही. भूपेंद्र यादवांनी विदर्भाच्या भागांमध्ये अगदी छोट्या छोट्या सभा म्हणजे हे SC आणि STचं जे काही ही त्याच्यामध्ये चलबिचल झालेली होती की हे घटना बदलणार आणि त्याच्यामुळे हे, तर त्यांनी या समूहाच्या छोट्या छोट्या 3,000 बैठका घेतल्या आणि त्या बैठकांमधून हा सगळा जो गैरसमज झालेला होता तो दूर त्या ठिकाणी केला गेला. दुसरी गोष्ट, त्यांनी मराठा समाजाचे 49, OBC समाजाचे 122, SC समाजाचे 124 आणि ST समाजाच्या 26 नेत्यांची एक टीम बनवली होती याच्यासाठी. आणि ही सगळं काम या सगळा जो काही अशा पद्धतीने सोशल हे तयार केलेलं होतं, ही सगळी टीम त्या ठिकाणी मायक्रो प्लॅनिंग मी जे म्हणालो त्या पद्धतीने काम करत होती. हा अंडर करंट कोणाला कळलाच नाही. आपण बऱ्याच वेळा आता जे काही निकाल लागलेले आहेत त्याच्यावर वेगवेगळ्या शंका घेतल्या जात आहेत, पण मला वाटतं याचा विचार कुठंच केलेला नाही. आणि उलट असं झालं की लोकसभेचं मिळालेलं यश हे महाविकास आघाडीला पचनी पडलं नाही म्हणायचं आपण असं म्हणूया, कारण ते त्या वातावरणात राहिले की आता जो काही पॅटर्न चालू झालेला आहे तो पॅटर्न अशाच पद्धतीने येईल. दुसरी अशी गोष्ट की महायुतीतले 3 घटक पक्ष जे होते त्यांची एक वाक्यता ही सगळ्यात महत्वाची या ठिकाणी ठरली. आपण जर बघितलं त्याच्यात देवेंद्र फडणवीसांची जी काही रणनीती होती ती यशस्वी ठरली. म्हणजे अगदी महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरुद्ध बंडखोर उमेदवार उभं करण्यापासून
तर अगदी छोट्या छोट्या आणि नाराजी दूर करण्यापर्यंत अंतर्गत. आणि सगळ्यात महत्वाचं सांगितलेलं की 3 घटक पक्ष, मग ते सगळं ठरलेलं होतं की कुठलाही आपला घटक पक्षाचा उमेदवार असेल त्याला कोणी, कारण आपण पाहिलं तर लोकसभेच्या वेळेस नाराजी भाजपमध्ये होते की अजित पवारांना आपल्या बरोबर का घेतलं. ती नाराजी विधानसभेच्या वेळेस दिसलेली नाही, कारण ही सगळी स्ट्रॅटेजी ठरलेली होती आणि तो निरोप सगळीकडे पोहोचलेला होता, पर्क्युलेट झालेला होता की काही झालं तरी आपल्याला विधानसभा जिंकायची आहे. त्यामुळे आता उमेदवार कोण हे न बघता महायुतीच्या उमेदवाराला आपल्याला मतदान करायचं आहे आणि ते काम प्रबोधन मंचच्या माध्यमातून पर्क्युलेट करण्याचं काम मतदारांपर्यंत केलं गेलं. नक्की पाटील साहेब, तुम्ही जे म्हणालात ना, म्हणजे तो मुद्दा महत्वाचा आहे की या तिन्ही घटक पक्षांमध्ये कोऑर्डिनेशन तर होतच, मायक्रो लेवल प्लॅनिंग त्यांच्यासोबत होतं. आणखी एक महत्वाचा मुद्दा जो तुम्ही यासोबत मांडलेला आहे तो फार महत्वाचा, जो तुम्ही मराठवाड्याचा विषय काढलात किंवा विदर्भाचा, आणि मग तिथे कशा त्यांना जागा मिळाल्या. पण याच जोडीला जर आता आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये म्हणजे एकेकाळी जिथे लोकसभेला भाजपचा सुपडा साफ झाला, एकही जागा निवडून आणता आली नव्हती, अगदी एक जागा आली ती पण शिंदे गटाची आली आणि संदीपान भुमरे म्हणून. पण आता त्याच मराठवाड्यामध्ये भाजपनं 20 जागा लढवल्या होत्या, त्यातल्या 19 जागा जिंकलेल्या आहेत. म्हणजे शिंदे गटानं 16 पैकी 13 जागा जिंकलेल्या आहेत आणि अजित पवार गटानं 10 पैकी 8 जागा जिंकलेल्या आहेत. याचाच अर्थ 46 पैकी 40 जागा या महायुतीला मिळालेल्या आहेत. म्हणजे मराठवाड्यात जो जरांगे फॅक्टरचा आपल्याला त्रास होईल या अनुषंगानं त्यांनी लगेच डायव्हर्ट केलं ते ओबीसी किंवा SC ST या वोटर्सकडे, आणि तिथे तात्काळ त्यांच्या सगळ्यांच्या मिटिंग्स प्लॅनिंग करून त्यांनी त्या पद्धतीने ते काम केलं. आणि आणखी एक तुमचा मुद्दा महत्वाचा जो प्रेक्षकांना मला सांगायचा आहे, इथे वोट ट्रान्सफर हे अत्यंत महत्वाचं होतं, जे लोकसभेला झालंच नाही. म्हणजे अजित पवारांच्या पक्षाला ना भाजपचं झालं, ना भाजपच्या पक्षाला अजित पवारांचं झालं, आणि व्हाईस वर्सा. पण यावेळी मात्र वोट ट्रान्सफर या तिन्ही घटक पक्षांचं एकमेकांमध्ये झालं आणि त्याचाच फायदा यांचे 57, अजित पवारांचे 41 आले आणि त्यांचे तर अगदी 3 डिजिट्स मध्ये आले. निश्चित. आता विदर्भाचं, जसं आता तुम्ही म्हणाला विदर्भामध्ये पण काय परिस्थिती होती, तर विदर्भामध्ये 47 पैकी 38 जागा भाजपने पटकावलेल्या आहेत. शिंदे गटानं 9 पैकी 4 आणि अजित पवारांनी तर 6च्या 6 जागा मारल्या. याचाच अर्थ त्या ठिकाणी 62 पैकी 49 जागा या अवघ्या महायुतीला मिळाल्या. याचा अर्थ विदर्भ आणि मराठवाड्यात जर तुम्ही जिंकलात तर मग इतर ठिकाणी काय राहिलेलंच नव्हतं. मुळातच मुंबईमध्ये भाजपची आणि शिंदे गटाची ताकद होतीच, पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांची ताकद होती, कोकणामध्ये ऑलरेडी शिंदे गटाने त्या ठिकाणी बाजी मारली. म्हणजे या सगळ्यांचा जर आता आपण परिणाम बघितला तर तुमचे 2 मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. एक तर मायक्रो लेवलचा प्लॅनिंग आणि दुसरं म्हणजे वोट ट्रान्सफर, एकमेकांमध्ये समन्वय असणं. म्हणजे स्वतः अमित शहा देखील या ठिकाणी म्हणाले होते की फक्त भाजपचा उमेदवार निवडून यायला नाही पाहिजे, महायुतीचा उमेदवार निवडून यायला पाहिजे, आणि तो मुद्दा त्यांनी लक्षात घेतला. आता मला आणखी एक असा मुद्दा तुम्हाला उपस्थित करायचा आहे. हे झालं मायक्रो लेवलचं प्लॅनिंग, वोट ट्रान्सफर, कोऑर्डिनेशन. पण इथे धर्म हा एक मुद्दा, तो नंतर मी अर्थ या मुद्द्याकडे नंतर येणार आहे, पण धर्म या मुद्द्याकडे बटेंगे तो कटेंगे हा नारा जेव्हा योगी आदित्यनाथ यांच्याकडून आला तेव्हा अर्थातच अजित पवार किंवा मुंडे असतील, स्वतः पंकजा मुंडे यांनी देखील त्याला विरोध केला. पण तात्काळ लगेच मोदींनी त्याचं अगदी रिकन्स्ट्रक्ट करून त्याला एक हे तो सेफ आहे हा मुद्दा पुढे आणला. तर हे तात्काळ गणित जमवणं आणि त्या मुद्द्यावर चालणं आणि मग हिंदुत्वाचा प्रचार घेऊन लोकांपर्यंत जाणं, हे काय स्ट्रॅटेजी आहे, ही भाजपनं कसं काय साधलं? तो नारा 100% म्हणजे पुन्हा एकदा त्या विजयामध्ये हा जो मुद्दा आहे म्हणजे तो चालला तर 100% चालला. मग आपण आजच्या दिन बघितलं होतं आणि आता अगदी हा एक आहे तो सेफ आहे हा मुद्दा सगळीकडे झाला. आणि तो परत मी एकदा सांगितलं की तो पर्क्युलेट अगदी मतदारांपर्यंत झाला. तो वरच्या स्तरावर न राहता खालपर्यंत गेला. ते मतदार कन्व्हिन्स झाले आणि त्यांना ते पटलं आणि त्या ठिकाणी मतदान त्या मुद्द्यावर सुद्धा झालेलं दिसतं. म्हणजे अगदी ग्रामीण भागामध्ये, म्हणजे अगदी तुम्हाला उदाहरण द्यायचं झालंच तर आपण बाळासाहेबांचं उदाहरण घेऊया, संगमनेरचं, की पराभव एवढा ज्येष्ठ नेता कसा झाला. तर त्या ठिकाणी सुद्धा संगमनेर, मी प्रॉपर संगमनेरचा असल्यामुळे मी सांगतो की त्या ठिकाणी हा मुद्दा फार जोरात चालला त्या सगळ्या याच्यामध्ये. त्यानंतर वोट जिहादचा जो काही म्हणतो म्हणजे लोकसभेमध्ये जो काही अनुभव आलेला होता याच्यात कारण काय होतं की लोकसभेमध्ये आपण बघितलं महाविकास आघाडीने ज्यावेळेस फूट पडली त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी जी काही भूमिका बदलली आणि पुन्हा मग गोंजारण्याचं काम जे मुस्लिम समाजाला केलं त्यांनी वेळोवेळी त्यांच्या सभांमधून आपण पाहिलं की ते कशा पद्धतीने त्यांचं हे करताय आणि त्यांचं मतांचं हे डोळ्यासमोर ठेवून जे काही मुस्लिम मतांचं ते झालं आणि त्या ठिकाणी आपल्याला रांगा लागलेल्या दिसल्या, मोठ्या प्रमाणात वोटिंग झालेलं दिसलं. तिथपासून हा सगळा बदल आपल्याला झालेला दिसतो की हे जागृत झाल्याशिवाय हे काही खरं नाही. आणि मग ते
आपण वेगवेगळ्या संघटनांच्या, राष्ट्रीय विचारांच्या संघटनाच्या माध्यमातून ते पसरवण्याचं आणि मतदारांपर्यंत ते नेण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि त्याचं नक्कीच वोटिंगमध्ये आपल्याला हे झालेलं रूपांतर झालेलं. पण निश्चित म्हणजे तुम्ही आता जो मुद्दा उपस्थित केलात ओट जिहादचा, देवेंद्र फडणवीस अक्षरशः त्या सज्जाद नोमानींची क्लिप ऐकवायची जी व्हायरल झाली होती, आज त्याच सज्जाद नोमानींनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे की मला तसं काही म्हणायचं नव्हतं म्हणून, पण आता काही त्याचा उपयोग नाही. अर्थातच ते म्हणतात की नाही मी त्या वेगळ्या संदर्भातून बोललो होतो वगैरे, पण मुळातच महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुळात पुरोगामी महाराष्ट्र आहे, इथं सगळे सलोख्यानं राहतात, एकत्र राहतात आणि असं कुठेतरी ओबीसी आणि मराठा आणि बाकीचे सगळे दलित अशी विभागणी महाराष्ट्रात कधीच होणार नाही हे महाराष्ट्रानेच दाखवून दिलं. बरोबर. आणि त्याचाच फटका निश्चितपणे महाविकास आघाडीला बसलेला दिसतोय. आता आणखी याच्या पुढे जर आता जो आपण धर्माचा मुद्दा घेतला, आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तो अर्थ, म्हणजे धर्म अधिक अर्थ बरोबर सत्ता असं जर गणित बघितलं आपण तर अर्थ म्हणजे योजना आणि ती योजना म्हणजे थेट कॅश ट्रान्सफर, ज्याला आपण लाडकी बहीण म्हणूया. मुळातच भाजपनंच पहिल्यांदा ही योजना राबवली का अख्ख्या भारतामध्ये? तर असं काहीही नाही. ही योजना काँग्रेसने देखील राबवलेली आहे, इव्हन काही ठिकाणी ती राबवतीये आणि भविष्यात आम्ही महाराष्ट्रातही राबवू असंच यांनी म्हटलं होतं. या कॅश ट्रान्सफरमुळे वोट ट्रान्सफर झालं का, काय सांगते? 100%. म्हणजे आपण थोडस जर बघितलं त्याच्या पुढं त्याच्या मागं पण प्लॅनिंग बघा, म्हणजे फार बारकाईने ते प्लॅनिंग केलं गेलं या योजनेचं सुद्धा. आणि योजना ही लाडकी बहीण योजना ही जास्त चालली म्हणून आपल्याला वाटतं, पण योजना तशा म्हणजे निवडणुकीच्या अगोदर ज्या काही योजना जाहीर केल्या गेल्या त्याचा इतका बारकाईने विचार केला गेला की अगदी तरुणांपासून बेरोजगारांपासून तर अगदी वृद्धांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत अशा एकही घटक महायुतीने सोडला नाही की त्यांच्यासाठी योजना जाहीर केली नाही. पण सगळ्यात गाजली ती लाडकी बहीण योजना. त्याला कारण असं होतं की आतापर्यंत आपण जर बघितलं तर योजना तशा सरकारी योजना खूप आहेत, परंतु त्याचा थेट लाभ किंवा मिळण्यासाठीचे जे काही कष्ट त्या मतदारांना किंवा नागरिकांना पडत असतात तो सगळा प्रॉब्लेम हा याचा असं झालं की 3 महिन्याचे पैसे डायरेक्ट आपल्या अकाउंटला आले. हा सगळ्यात मोठा आनंद जो असतो तो सगळ्यात त्या महिलांना मिळाला आणि हा फॅक्टर सगळ्यात महत्वाचा ठरला. कारण जवळजवळ मला वाटतं 4 कोटी महिलांची मतदारांची त्याच्यातले 2.5 कोटी मतदान झालेलं आहे आणि 2.5 कोटीचे कॅल्क्युलेशन जर केले आणि त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट जर आपण त्या कुटुंबामध्ये बघितलं समजा 1-2 मताचा, तरी पण ती मतांची टक्केवारी किंवा मतांची संख्या किती होती याचे कॅल्क्युलेशन जर आपण केले तर हा नक्कीच परिणाम आपल्याला त्या मतदानावर झालेला दिसतो आणि त्याचा उपयोग महायुतीला मोठ्या प्रमाणात सगळ्यात जास्त म्हणजे मायक्रो नियोजनानंतर जो झालाय तो याच्यामध्ये झालेला आहे. नक्की. पण पाटील साहेब तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळी ही योजना आणली गेली त्यावेळी महाविकास आघाडीकडून प्रचंड प्रमाणात विरोध करण्यात आला की तुम्हाला हे काही मिळणार नाही, शेवटपर्यंत तुम्हाला मिळणार नाहीत पैसे, मध्येच योजना बंद होईल वगैरे. पण नंतर त्यांनी लगेच स्वतःहूनच युटर्न घेतला आणि आमचं सरकार देतात, आम्ही ते 1.5 देतात का, आम्ही 3 देतो म्हणून. म्हणजे याचा अर्थ त्याच वेळी महिलांनी हे क्लिअर केलं होतं जे आता वर्तमानात मला 4 आणि मिळतायत आणि भविष्यात मला 4 रुपये मिळणार आहेत, मिळतायत आणि मिळणार आहेत, याच्यातला फरक जर महिलांना कळत नसेल. आणि काँग्रेसचा हा मुद्दा बुमरँग पण झाला निश्चितपणे. त्यांनी म्हणजे आधी एकतर विरोध केला, नंतर न्यायालयात गेले, पुन्हा मग म्हणाले की आम्ही आलो तर 3,000 देऊ. तसाच मुद्दा सोयाबीनच्या भावावरून पण झाला की त्यांनी सांगितलं आम्ही 7,000 देऊ, परंतु शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये ते किती भाव देतात हे जेव्हा उघड झालं तेव्हा लक्षात आलं की हे खोटं बोलतायत. हे सगळं मतदारांच्या लक्षात आलं आणि ते बुमरँग काँग्रेसवर आणि महाविकास आघाडीवर झालं आणि त्याचं पुन्हा मतांमध्ये रूपांतरित झालं. नक्की. आणखी बघा ना एक मुद्दा, जसं जेव्हा महाविकास आघाडीने हा मुद्दा काढला की आम्ही 1.5 चे 3 देऊ, का देऊ, कसं देऊ, कॅल्क्युलेशन काहीच नाही, फक्त सरकारी होते. कारण की हे तर स्वतः सत्तेत होते आणि आम्ही 1500चे हे मग 4 दिवस नाही म्हणाले, आम्ही 1500चे 2100 देऊ असं म्हणाले. का तर त्यांनी लगेच कॅल्क्युलेशन केलेली आहेत की आम्ही फार फार तर किती वाढवू शकतो, म्हणजे आम्ही फार फार तर 600 रुपये वाढवू शकतो, पण यांनी तर डायरेक्ट डबल देऊ असं म्हटले. त्याच वेळी क्लिअर झालं आणि ज्यांच्या हातात 1500 ऑलरेडी पडतायत ते हे जर 2100 म्हणत असतील तर निश्चित देऊ शकतील अशी खात्री महिलांना झाली आणि त्याचाच फायदा निश्चितपणे महायुतीला होताना दिसला. आता धर्म झालं, अर्थ झालं, आणखी मायक्रो प्लॅनिंग पण झालं. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आता ज्या परिस्थितीत महाराष्ट्र आहे, कारण की आता या धर्म आणि अर्थाच्या 2 गोष्टींमुळेच भविष्यात महाराष्ट्रात जे राजकारण पुढे केलं जाणार आहे, मग या 2 मुद्द्यांवरच केलं जाणार का? म्हणजे ऐनवेळी तुम्ही योजना आणायच्या आणि कॅश ट्रान्सफरवरून वोट ट्रान्सफर करायचं किंवा मग नोट जिहाद, ओट जिहाद याच गोष्टी चालणार. महाराष्ट्राचं राजकारण नेमकं याच वळणावर जर जात असेल तर भविष्याच्या दृष्टिकोनातून हे घातक आहे असं वाटत नाही का पाटील? 2 गोष्टी असतात त्याच्यामध्ये.
एकतर राजकारण करायचं म्हटलं तर ते राजकारणाच्या दृष्टीने करावं लागतं, आणि दुसरी गोष्ट राजकारण कशासाठी करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. मग राजकारण करण्यासाठी किंवा कशासाठी करायचं म्हटलं आपण, मग तो विकासाचा मुद्दा येतो. मग तो आपल्या राज्याचा विकास कसा करायचा काय काय. परंतु हे करण्यासाठी जर ती सत्ता आवश्यक असती आणि मग त्या सत्तेसाठी म्हणजे वाईट काही गोष्ट म्हणजे चांगल्या गोष्टी करण्यासाठी जर काही गोष्टी कराव्या लागत असतील तर त्या करणं क्रमप्राप्त असतं. म्हणजे अगदी आपण जर विचार केला या योजनांची असेल, म्हणजे वैयक्तिक जर माझं मत तुम्ही विचारलं तरी अशा पद्धतीच्या योजना कायमस्वरूपी राबवून हे महाराष्ट्राला किंवा कुठल्या देशाला न परवडणार आहे, किंवा मतदारांना अशा पद्धतीचं कायम सवय लागणं हे सुद्धा योग्य नाही. परंतु काही घटक असे असतात की त्यांच्यापर्यंत ती मदत कधी कधी ती आवश्यक असते, ती करणं क्रमप्राप्त असतं. परंतु महायुतीचं मला असं वाटत नाही की ते केवळ सत्तेसाठी आपल्याला केलेलं दिसतं. कारण कालच पुन्हा एकदा फडणवीसांचं आपण देवेंद्र फडणवीस यांचं भाषण जर ऐकलं तर सगळा अजेंडा काय आहे विकासाचा पुढच्या 5 वर्षाचा आणि काय करायचं आहे त्याचं सुद्धा मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे. आणि त्यांनी त्या सगळ्या मोठी लिस्टच काल तुम्ही जर भाषण बघितलं तर त्या लिस्टमध्ये काय काय करायचं हे ठरवलं. म्हणजे सत्तेचा उपयोग जर विकासासाठी केला गेला आणि काही वेळेस राजकारणासाठी अशा काही आपण राजकारणासाठी म्हणूया की अशा समजा योजना राबवल्या तर त्याच्यात मला वाटतं का काही वाईट किंवा चुकीचं असं वाटत नाही त्याच्यामध्ये. नक्कीच. आता थोडंसं आपण एक पुण्यावर नजर टाकू आणि मग आपण शेवटाकडे येऊ. पुण्यामध्ये म्हणजे थोडक्यात आता महाराष्ट्रात जी 132 कमळं फुलली भाजपची त्यातली 9 कमळं ही पुणे जिल्ह्यातली आहेत. आणि 2019ला जेवढ्या जागा भाजपने जिंकल्या होत्या तेवढ्याच जागा यावेळी पण जिंकून दाखवल्या. मध्ये पोटनिवडणुकीत मात्र त्यांची एक जागा कमी झाली, सावरून ते 5 वर आले, पण परत ते सावरले आणि पुन्हा एकदा 6 वर गेले. त्यामुळे शहरातल्या 6च्या 6 जे त्यांनी लढवल्या होत्या त्या जागा ते जिंकले. आणि जे बाहेर 3 आहेत म्हणजे दौंड असेल, चिंचवड असेल आणि भोसरी असेल या तिन्ही जागा त्यांनी जिंकल्या. तर मुळात पुणे जिल्ह्यात आता भाजप रुजलंय म्हणजे कमळाची मुळं घट्ट झालीत असं म्हणायला वावं. बरोबर 100%. म्हणजे जो एकेकाली बालेकिल्ला म्हणून समजलं जायचा काँग्रेसचा वगैरे पुणे, पण गेल्या 2019 पासून जर बघतो आपण म्हणजे भाजपने ज्या पद्धतीने एकतर केंद्रातलं नेतृत्व असेल, राज्यातलं असेल आणि त्यानंतर आपल्या पुणे जिल्हा आणि शहरामध्ये जी भाजपचे जे काही यश मिळत आहे मग त्यामध्ये कामाच्या स्वरूपात असेल किंवा विकास कामांच्या स्वरूपात असेल, जे यश आत्ता पुन्हा एकदा जे राज्यामध्ये झालं मी जे मायक्रो प्लॅनिंग ते या ठिकाणी पण प्रत्येक मतदारसंघामध्ये केलं गेलं. प्रत्येक एक जी जागा तुम्ही म्हणाल तशीच जी पोटनिवडणुकीमध्ये गेलेली होती तो कसबा पुन्हा डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने अगदी बूथ लेवलला काम करून प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि प्रत्येक महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी काम करून ती जागा न जाण्यासाठी सगळे प्रयत्न केले गेले आणि ते यश मिळाले. त्यामुळं आत्ता आपण जे बघतोय जिल्ह्यातलं अगदी जिल्हा किंवा पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर तर या शहरांमध्ये भाजप पूर्णपणे आणि एक बालेकिल्ला म्हणून पुन्हा एकदा भाजपचा पुणे जिल्हा आणि पुणे असं उदयाला आलं तर आपण काय म्हणू शकतो. नक्कीच. आणि 2014 आपल्याला आठवतंय की त्यांनी 8च्या 8 मध्ये स्कोर होता तेव्हा 8-0 आणि खरं म्हणजे आता तर लाटही कुठली नव्हती, अर्थात ती लाट होती हे निकालाच्या दिवशीच कळालं. अर्थात सुप्त लाट असो किंवा प्रत्यक्षात एखाद्या नेत्याच्या नेतृत्वावरची लाट असो त्याच्याही पलीकडचा निकाल आता आपण पाहिला. आता मला अगदी शेवटचाच प्रश्न तुम्हाला विचारायचा की महाविकास आघाडी आणि आता इकडे महायुती, खरं म्हणजे आता महाविकास आघाडीने आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि महायुतीनं जे काही वायदे केलेले आहेत ते पाळणं गरजेचं आहे. म्हणजे महाराष्ट्रात जर सरकार स्थिर सरकार आता अगदी म्हणजे ऍब्सोल्यूट मेजॉरिटी आणि मॅन्डेट मिळालेला आहे आणि जेव्हा स्थिरता येते एखाद्या राज्यामध्ये तेव्हा त्याचा विकास निश्चितपणे चांगल्या पद्धतीने होत असतो. तर आता विकासाच्या दृष्टिकोनातून या महाविकास म्हणजे महायुतीकडून तुमच्या काय अपेक्षा असतील आणि महाविकास आघाडीनं खरं म्हणजे आता त्यांना विरोधी पक्ष नेता नेमण्याची सुद्धा त्यांच्यावर म्हणजे नेमता येणार नाही अशी परिस्थिती आलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात. खूप वर्षांनी असं पहिल्यांदाच आपण पाहतोय. तर नेमकं काय होईल, हे वायदे यांना टिकवता येतील का आणि तिकडे महाविकास आघाडी पुन्हा एकदा स्विंग होईल का? वायदे दिलेले तर आहेच, म्हणजे योजनांच्या माध्यमातून जे आहेत ते आपण जर बघितलं मागच्या वेळेस तर कृषी पंपांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीतलं ती योजना चालूच आहे. मला वाटतं ह्या ज्या योजनांचा पुन्हा प्लॅनिंग केलेलं असेल आणि अजित पवारांचे अर्थ हे करते असेल त्यांनी पहिल्यापासून सांगितलेलं आहे की आम्ही ही वेग केलेली नाही, त्याची योग्य ती तरतूद करून मग ती योजना राबवलेली. मला वाटतं याचा सुद्धा बारकाईने विचार
म्हणजे झालेला असणार. याच्यासाठी केंद्राकडूनही बऱ्याच वेळा राज्याला मदत, कारण सरकार एकच असल्यामुळं आता केंद्राकडूनही ते मदत राज्य सरकारला मिळणार आहे. त्यामुळं मला असं वाटत नाही की ही योजना कुठेतरी मध्येच बंद पडेल. दुसरी गोष्ट विकासाच्या दृष्टीने म्हटलं तर मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की अजेंडा ठरलेला आहे महायुतीचा की काय कामं करायची आहेत, आणि मला असं वाटतं की ती कामं ते घेऊन पुढे जातील की जेणेकरून पुन्हा एकदा 2029ला 5 वर्षाचा प्लॅन त्यांनी तो केलेला तशाच पद्धतीचा आहे आणि ते इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करतील. त्याला कारण असं आहे की आत्ता गेल्या 5 वर्षाचा जो काही गोंधळ चालू होता राजकीय राज्यातला, तो आता संपलेला आहे. म्हणजे पक्षफूट कुठली, आता शिवसेना कोणाची, राष्ट्रवादी कोणाचा, हा विषय संपलेला आहे. भाजप आणि महायुतीला पूर्णपणे बहुमत हातामध्ये आहे, त्यामुळे तो संपला. आता पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन जे आहे, जे आपल्याला जे काही आपण आश्वासनं दिलेली होती, जी कामं करायची आहेत त्याच्यावर फोकस ठेवून ते कामं करतील की जेणेकरून 2029ला या पुन्हा एकदा मतदारांच्या समोर जाताना ते सगळे कामं घेऊन ते जातील, असा माझा वैयक्तिक विश्वास आहे. आणि महाविकास आघाडीबद्दल, महाविकास आघाडीचं आत्ता सगळं जर बघितलं तर महाविकास आघाडी आत्ता नेतृत्व करत होते शरद पवार. खरं तर उद्धव ठाकरे म्हणजे महाविकास आघाडीचं नेतृत्व शरद पवारांच्या हातात दिलेलं होतं. काँग्रेसचं जर बघितलं आपण तर त्यांची नेतृत्वच कुठलं नव्हतं. आणि काँग्रेसचं सगळ्यात मोठी चूक अशी की आपलं आत्ता एवढी संधी, आपण थोडा वेगळ्या विचाराने केलं की समजा एवढी संधी असताना कुठलंही नेतृत्व होतं आणि अंतर्गत हेवेदावे, अगदी पुन्हा विधानसभेच्या तोंडावर सुद्धा त्यांनी असं गृहीत धरलं की आपली सत्ता येईल. मुख्यमंत्री पदावरून त्यांची पुन्हा पटोले की बाळासाहेब थोरात याच्यावरून सुरुवात झालेली होती. त्यांच्या लक्षातच आलं नाही की आपल्याला नक्की काय करायचंय. म्हणजे आपण अगदी ग्रामीण भागामध्ये म्हण आहे की नवरा मेला तरी चालेल पण सवत बोटकी झाली पाहिजे, अशी एक म्हण आहे. हा प्रकार मला वाटतं काँग्रेस आणि महाविकासामध्ये आघाडीमध्ये झालेला दिसतो. त्याच्यात एक वाक्यता कुठेही आपल्याला दिसली नाही. कारण ज्यावेळेस लोकसभेच्या वेळेस उद्धव ठाकरे आक्रमक झाले या सगळ्याचा, याचा फायदा काँग्रेसला झाला आणि त्या ठिकाणी 13 जागा झाल्या. काँग्रेसला त्याचा फायदा होतोय हे उद्धव ठाकरे आणि यांच्या नंतर लक्षात आल्यामुळं उद्धव ठाकरे सुरुवातीला आपण जर बघितलं तर काँग्रेसच्या सभेला किंवा कार्यक्रमाला ते जायचे, परंतु त्याच्यानंतर मात्र ते कमी झालं. त्यांची एक वाक्यता कमी झाली. मग प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल करायला लागलं, त्यांच्या प्रत्येकाच्या हे वाढल्या आणि कुठलेही निरीक्षण छोटे नसल्यामुळं आणि मायक्रो प्लॅनिंग नसल्यामुळं ही त्यांची अवस्था झालेली आहे. मला वाटत नाही पुढच्या 5 वर्षामध्ये, कारण आता झालंय की एकदा सिद्ध झालेले की राष्ट्रवादी ही अजित पवारांची आहे आणि शिवसेना एकनाथ शिंदेची. राहिलेली जी लोक आहेत ती फार बोटावर मोजण्याजोगी आहेत. शरद पवारांनी प्रयत्न करून बघितलं काही नवीन चेहरे घेण्याचं वगैरे, परंतु जे काही मोठे नेतृत्व होतं ते पुन्हा अजित पवारांकडे आलेले. तुम्ही मागाशी म्हटल्याप्रमाणे जसे शिंदेचे तसे अजित पवारांचे पण जवळजवळ सगळे जे काही फुटून त्यांच्याबरोबरचे आमदार गेलेले होते ते पुन्हा निवडून आलेले आहेत. त्यामुळे जर काम चांगलं झालं तर मला वाटत नाही महाविकास आघाडीला पुढं फार काही हे करता येईल. परंतु ते किती आक्रमकपणे पुन्हा उभे राहतात, कारण आता तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने आता विरोधी पक्ष नेता सुद्धा याच्यामध्ये नसणार, विधानसभेमध्ये नसणार. अशा वेळेस बाहेर राहून कशा पद्धतीने हे सगळं करायचं महायुतीच्या विरुद्ध किंवा या सरकारच्या विरोधामध्ये, हे त्यांनी ठरवावं लागेल. त्याच्यात एक वाक्यता झाली तर त्याच्यातून काहीतरी उभं राहू शकेल, अन्यथा मग पुन्हा एकदा भाजप आणि महायुती आहेच. नक्कीच. धन्यवाद पाटील साहेब, तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. अतिशय विस्तृत आणि समर्पक शब्दात तुम्ही नेमकं विश्लेषण केलं. खरं तर आत्ताच पाटील साहेबांनी सांगितले की महायुतीने जी काही वायदे दिलेले आहेत ते खरं म्हणजे पाळणं गरजेचं आहे आणि महाविकास आघाडी देखील उभारी घेण्याची त्यांना संधी आहे आंदोलनांच्या माध्यमातून आणि सरकारच्या वेगवेगळ्या योजना त्या जर राबवल्या गेल्या नाहीत तर त्याचा विरोध करून. पण अर्थातच हेच वातावरण महाराष्ट्रात कायम राहील असं नाही, कारण की कधी 19 कधी 20 होत असतं. कधी या पक्षाला यश तर कधी त्या पक्षाला अपयश मिळत असतं. प्रत्येकाच वेळी प्रत्येकाला कंटिन्यू यशच मिळेल असंही म्हणता येत नाही आणि असे आपण दिग्गज उमेदवार यावेळी पराभूत झालेले आपण बघितलेले आहेत. अगदी मुख्यमंत्री पदाचे चेहरे देखील पडलेले आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातला एकच एक धूसर रेषा आहे. ती धूसर रेषा फक्त मी सांगतो आणि हा कार्यक्रम संपवतो. खरं म्हणजे लोकसभेला जेव्हा अपयश आलं महायुतीला, म्हणजे पराभव झाला, त्यानंतरची परिस्थिती आणि आत्ता इथपर्यंतचं पराभव झाल्यानंतर तो पचवायचा कसा हे महायुतीकडून शिकावं आणि विजयी झाल्यानंतर तो डोक्यात कसा घ्यायचा हे महाविकास आघाडीकडून शिकायचं. पण आता हेच उलट जर एकमेकांनी केलं तर मात्र पुढच्या वेळी मात्र पुन्हा महाराष्ट्र, पुन्हा तेच मतदार, मग मात्र दोघांनाही पुन्हा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरून आपल्या पक्षाला ऊर्जितावस्था देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे आता महाराष्ट्र आम्ही ज्यांच्या हातात दिलाय
त्यांनी तरी महाराष्ट्र सेफ ठेवावा. कारण एक हे तो सेफ आहे हे जे नुसतं म्हटलंय ना ते प्रत्यक्षात करून दाखवायची वेळ आता आली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.